आणि याला मृत्यूही आहे. आणि हे सगळे अवतार विष्णूचे अवतार आहेत, दशावतार. राम आणि कृष्ण या दोन अवतारांनी खरी कमाल केली. राम हे आपलं लाडकं दैवत आहे. जन्मल्यानंतर मुखामध्ये रावणामध्ये यावं आणि मारताना सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम म्हणावं. या रामाने संबंध जगाला व्यापून टाकलेला आहे. राम आणि नाम याचा फार जवळचा संबंध आहे. राम म्हणजे आत्मा आणि कृष्ण म्हणजे भक्ती. अत्युच्च उत्तम असं शिखर म्हणजे कृष्णाने दाखवून दिलेलं आहे. उत्तर दक्षिण रामाने व्यापून टाकलं आणि पूर्व पश्चिम कृष्णाने व्यापून टाकलं. सगळीकडे राम आणि कृष्ण या नामांचा गजर व्हायला लागलेला आहे. आपण सगळेजण नाथ संप्रदायी, दत्त संप्रदायी भक्त मंडळींपैकी पडतो. त्रिमूर्ती दत्त एका स्वरूपात आले, श्रीपाद श्री वल्लभ झाले. नंतरचा पुढचा अवतार आहे नरसिंह सरस्वतींचा. त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी म्हणून बाहेर पडले. स्वामींना सुप्रीम मास्टर म्हणतात. आणि मग स्वामी साई गजानन या त्रयींनी कलियुगामध्ये नामाचा जोर इतका वाढवला की हा सगळा भक्ती संप्रदाय किंवा नाथ संप्रदाय एक चमत्कारिक अशी परिस्थिती निर्माण केली. आणि लोकांचा ओढा या संतांकडे जास्त लागला. संतांनी काय केलं असेल तर समाजाच्या उन्नती करता संत चरण रज वरुणी तत्वता सायुज्य मुक्ती माता पाय देऊ थोरीवर संतांची थोरीवर आणि तो वैभव नाही तुझे. संतांमध्ये दैवत नाही जया चित्ती, तोची एक पूर्ण स्थिती ब्रह्मज्ञानी. आणि संत देश देव जयाची वासना एका जनार्दनी भावना नाही. संत प्रतीश्वर आहे ज्याने काम क्रोधादी षड्रिपुरा जिंकलं आणि सदा सर्वदा लोककल्याण साध्यात निमग्न असतात ते संत. आणि हे संत आपल्याला जवळचे का वाटतात? कारण ते आपल्यामध्ये असतात, आपल्यासारखंच वावरतात. काय संतांना गरिबी आवडते, लबाडी आवडत नाही. संतांचं सगळं वाङ्मय इतकं काही शिकण्यासारखं आहे. तुकाराम महाराज कुठे शाळेत गेले होते, पण अलौकिक ज्ञानाने समृद्ध असे होते. आज गंमत कशी झालेली आहे की भक्ती मार्ग सुद्धा मीडिया मार्केटिंग झालेला आहे. त्यामुळे नास्तिक माणसांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि आस्तिक माणसाला शंका येत चालली की काय हो किती अडचणी आहेत जीवनामध्ये, कसं काय होणार आमचं. कारण दैनंदिन भागवणं कठीण होत चाललेलं आहे. पैशाचा जोर वाढलाय आणि माणुसकीचा जोर कमी होत चालला. मग माणसाला किंमत द्यायला पाहिजे. संगणक बनवला आणि जगाच्या सगळ्या गोष्टी जरी कळायला लागल्या तरी संगणकाचा ऑपरेटर माणूस आहे. हुशारी मानवाची आहे. मानव कल्याणाकरता विज्ञानाने प्रगती केलेली आहे. पण या विज्ञानाचा बाह्य गोष्टींना उपयोग आहे, अंतर्मनाकरता मात्र नामाचीच व्यवस्था केलेली आहे. जगामध्ये कुठलीही भाषा असो, कुठलाही धर्म असो, कुठलेही संत असो, नामावर भर दिलेला आहे. देव आहे या संकल्पनेला कुठलाही धर्म अमान्य करत नाही. कारण का तुम्ही देव म्हणा, गॉड म्हणा, जीसस म्हणा, अल्लाह म्हणा, खुदा म्हणा, अशी कुठली तरी शक्ती जी आपल्यावर कार्यरत आहे, जिने आपल्याला बांधून टाकलेलं आहे. मोबाईलला चार्जर असतो, आपल्याला कुठे चार्जर आहे? वेर इज आवर चार्जर? डायरेक्ट कनेक्शन टू गॉड. त्याने उठवायचं आणि आपण कामाला लागायचं. अनेक लोक झोपेत मेलेले, पण मग आपल्याला उठवणारी शक्ती म्हणजे परमेश्वर इतकी सोपी
माहित नाही. जन्मल्यानंतर या देहात आहे आणि नंतर कुठे जातो हेही माहित नाही. मग जसं नाटकाचा भाग असतो की पात्र काही काळ त्या रंगमंचावर राहतात आणि कालांतराने पडदा पडल्यानंतर काळाच्या आड निघून जातात. काही क्षण तुमच्या समोर येतात, त्यावेळेला आपल्याला बघणाऱ्या माणसाला आनंद होतो, पण कालांतराने शेवटी हे नाटक एकदा संपवच लागतं. मग हा जो मधला काय आहे, जन्म घेणं न घेणं काहीच आपल्या हातात नाही. मग जे मिळालेलं आहे, जो देह, जो रंग, जो रूप, जात किंवा आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा उपयोग करता यायची कला जमली म्हणजे अध्यात्म साधल्यासारखं. अध्यात्म बाहेर शोधायची वस्तू नाही, तर ती तुमच्या अंतर्मनाशी निगडीत आहे. मन स्वच्छ झालं पाहिजे. त्या मनामध्ये संकल्प, मनामध्ये विकल्प. मग बॉडी जस्ट लाईक द बबल अँड माइंड इज मंकी, सो टेक केअर ऑफ मंकी माइंड. मग या मंकी माइंडला, मनाला घाणेरडेपणा आलेला सुधारायचा मार्ग कुठला, तर मनच आहे. माइंड इज द की फॉर दॅट मंकी माइंड. काट्याने काटा जसा काढतो तसंच या मनाने मनावर संस्कार केले की मन सुधारतं. आणि मग हे मन सुधारण्याचा मार्ग नाम. नाम मना, मना तू समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य. मग माझा जीव ब्रह्मा समान आहे आणि तुमचा तोही ब्रह्मा समान आहे, तोही परमेश्वर आहे, असं समजून जर तुम्ही वागलात तर जीवनामध्ये आनंद आहे. नाहीतर फार कठीण आहे. लगेच लक्षात, सामान्य माणसाची अवस्था आणखीन कठीण होत चाललेली आहे. पण लक्षात ठेवा, निश्चितपणाने कृष्णाने सांगून ठेवलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी त्या त्या वेळेला मी अवतार घेणार आहे. आणि खरंच आज काळाच्या ओघामध्ये कोणीतरी अवतार घ्यायची जरूर आलेली आहे. तुम्ही आणि मी काही करू शकत नाही, पण एकच आपण करू शकतो, उत्तम संस्काराचं बीज आपण रोवू शकतो. आणि ते जाणकार व्यक्तीने, मोठ्या व्यक्तीने, आध्यात्मिक क्षेत्रातल्या व्यक्तीने, आई वडिलांनी, आजी आजोबांनी जर नीट ठरवलं की हो, माझ्या सहवासात येणाऱ्या माणसावर मी चांगले संस्कार करेन. आणि याच्यासाठी काय महत्वाचं आहे, कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. वडील, आजी आजोबा आणि मुलं राहत आहेत, पण वडील जर आपल्या आई वडिलांना नमस्कार करत असतील तर मुलं आपल्या आई वडिलांना नमस्कार करतील. पण त्यांच्या समोर तुम्ही असं दारूचा पेट घेऊन बसलात आणि मुलाला सांगितलं नमस्कार करतो, तो करणार नाही. सांगणारी व्यक्ती ही कॅरेक्टरलेस असेल तर तुमच्यावर परिणाम होत नाही. काय प्रवचनकार भरपूर आहे, तुमच्यावर माझ्या बोलण्याचा का परिणाम होतो, तर मला तुम्ही अनेक वर्ष बघितलेलं आहे की अरे आजोबांच्या मुखात आलेलं आहे म्हणजे नक्कीच चांगलं आहे. याच्याकडे लक्ष द्या की तुम्ही दुसऱ्याशी कधीही कंपेअर करू नका. तुलना आपली दुसऱ्याशी करू नका, आपली आपल्याशी करा आणि आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सुधारलात की आपोआप तुमची दृष्टी सुधारेल. तुमची दृष्टी सुधारली की मग सगळीकडे तुम्हाला प्रेम भरून आलेलं दिसेल. आणि प्रेमानेच काम होतं. सगळ्यांच्या कलाकारांनी घ्यावं लागतं. सगळ्यांना सगळी बुद्धी चांगली असते असं नाही. काही वेळा बुद्धिभ्रष्ट झालेले लोक आहेत. आपल्या घरामध्ये 5 जण असतील तर 5 जणांचे 5 वेगवेगळे स्वभाव आहेत, पण आपल्याला मनासारखं होत नाही. तरी सुद्धा आपल्याला एकमेकांच्या सहवासात राहावं लागतं, सांभाळावं लागतं, एकमेकांच्या कलाकारांनी घ्यावं लागतं. आणि एवढ्याच करता कलाकारांनी घ्यायचं आणि नामावर लक्ष द्यायचं, दैनंदिन काम करायचं. अलगीच लक्षात एक छान मेसेज मला आला, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन. तुला आध्यात्मिक प्रगती करायची, ध्यानाला बसायचंय, जप करायचंय, वैयक्तिक प्रगती करायची, जा सरळ हिमालयात निघून जा. पण शहरात राहून भक्ती करायची, काम करायचंय, संसार सांभाळायचंय, तर डू द वर्क. काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, पैसे कमावल्याशिवाय गत्यंतर नाही. दर तासाने बिलं येतात ती काय आम्ही भरायची?
परिणाम आहे. सत्संगतीचा परिणाम काय? तुम्ही एखाद्या परफ्यूम शॉप मध्ये गेला, वेगवेगळ्या तऱ्हेची अत्तर आहेत विकायला ठेवलेली आहेत, उंची उंची अत्तर. नुसती जरी बघत बघत एक राऊंड मारली तरी त्या अत्तराचा सुगंध कळत नकळत तुम्हाला आपोआप मिळत जातो. तुम्ही अत्तर घ्या का नका घेऊ. तसं सत्संगाचा उपयोग तुम्ही नुसता सहवासात जरी राहिला तरी आज तुम्ही याला लाडू दिला की सगळ्यांना लाडू मिळतो. सत्संगती रसजल निर्माण, या सत्संगतीचा परिणाम साधण्याकरता म्हणून या ठिकाणी लोक येतात आणि असा सत्संग आपल्याला कायम मिळाला पाहिजे. सत्संगतीशिवाय तरुणोपाय नाही आणि परमेश्वर भक्तीशिवाय आपल्याला निश्चितपणाने प्रगती होणार नाही. देव आहे, नक्की आहे, आणि त्याला फक्त जाणण्याकरता तुमची अंतर्दृष्टी ही सुधारली पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा हेच आपण सांगणार आहोत. त्याचा एकच मार्ग आहे, नाम नाम आणि जय गजानन.